अंतःकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूज. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय. पार्वती पते हर 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 महादेव हर. आपण मारुती रायांची भक्ती पाहत आहोत. सीतामाई शोधासाठी बहु केली आटाटी, उड्डाण करून शेवटी अशोक वाटी पातला. मूर्छा येताची लक्ष्मणासी, द्रोणागिरी सामोरी ठेविसी. काय वर्णावे उड्डाणासी, वर्णनासी शब्द न समावे. ऐसे महत्कार्य ध्यायी सदा रामपाय, आज्ञा उल्लंघी ऐसे न होय गाय जीवा नाम राम. ऐसे दास्य स्वीकारून गेला चिरंजीव होऊन, राम नाम प्रसार जाण कल्याण करी सकलांचे. सख्य भक्ती आठवी हृदया माझी साठवी, अधिकारी भेटवी नटवी मग येसी. सख्य तयासी म्हणावे अवघे तयासी सांगावे, न हृदयी ठेवावे विचारावे तयासी. सख्य म्हणजे मित्रता, सख्य म्हणजे हृदय सलगी तत्वता. हृदय तार छेडिता रव उठे ते हृदय. पोहे सुदाम देवाचे ठके मारी कोरडेच साचे, या नाव मैत्रीचे मोदाचे ठिकाण ते. मी श्री कृष्ण सखा अर्जुन सख्यत्वाचे उत्तमोत्तम उदाहरण, गीताख्य जयाने श्रवण सारथी होऊन राहे देव. जेथ अर्जुनीनी नारायण म्हणजे नर जेथ नारायण, तेथ विजयी श्री दाऊन कोट कल्याण होणे की. मैत्री कारण हरे दुःख, मैत्री कारण प्राप्त सुख, मैत्री कारण शत्रुसी धाक नायक होय जीवनी. सुग्रीव करे रामासी मैत्रीच्या बंधनासी, हात देय सीता शोधासी उद्धाराशी मिळया पैसा. मैत्री म्हणजे शरीरे दोन, परी हृदय एकची जाण, एकची प्रवाह वाहत जाण जैसे द्वयनयन की. आननावरील दो नयनानी देखिले ना एकमेका कारणी, परी रुदन समयी द्वयधारानी एका कारोनी जाती गा. तयांची उघड जाप अथवा तयांची झोप, वा करीते जे पुण्य पाप अमाप सख्यतायांचे. तैसे नाते श्री गुरुसे जोडावे सख्यत्वासी, भेद रहित तत्वासी जोडशी जरी तो. गुरु तो उदार देता न म्हणे थोडे फार, भयमुक्त करणार पैल पार लावी की. भक्ती विदेची अंतिम भक्ती घेई निवेदन प्रचिती, पश्चाताप दग्ध स्थिती होती मनाची ते दवा. आत्म्याला स्मरून पाप पुण्याचा हिशोब उलगडून, कथी गुरुसी सत्य उलगडून होऊन पश्चातापे दत्त. माफी मागावी गुरूंची पश्चाताप अश्रुने साची, प्रक्षाळने गुरुपदांची अभिषेकायाची आर्त रवे. ऐसिया सत्याने होय पाप प्रक्षाळने, पुण्याची वृद्धी होणे पादांबुज धुताश्रुने. अंतिम समयी जटायूच्या नेत्री दारा वाहिल्या साच्या, त्याच झाल्या मोक्षाच्या कल्याणाच्या वाटा गे. दिव्य देह मागितला मोक्ष मागुनी घेतला, दिव्य देह न मागितला मोक्ष मागुनी घेतला. देह सोडिता मांडिला होऊनी ठेला रामरूप. रामराया ऐसे दे मरण तुझ सामोरी ठेवून, मस्तक मांडीशी घेऊन मोक्षदान देई गा. जटायू सम मागावे मागुनी का पस्तवावे, ऐसे अश्रुनी मिळवावे देणे द्यावे लागे गुरुंसी. आपल्या प्रारब्धाने मिळे नवविधापैकी एकची देणे, ते स्वीकारून नम्रपणे रथ निश्चयाने राहावे की.
इति श्री यशदास विरचित श्री गुरु ग्रंथस्य नवविधानामे द्वितीय अध्याय समाप्त. श्री सद्गुरु यशवंत बाबार्पणमस्तु. शुभम भवतु, शुभम भवतु, शुभम भवतु. आता याचा भावार्थ पाहूया. सीता शोधासाठी लंका गाठली, कोटीच्या कोटी उड्डाणे घेतली, खूप आटाआटी केली, अशोक वाटिकेमध्ये आला, द्रोणागिरी पर्वत उचलून आणला. अशा त्याच्या कार्याचे वर्णनच करता येणार नाही. महत् कार्य करून श्रीरामाचे पाय कधी सोडले नाहीत, असे दास्य स्वीकारून रामनामाचा प्रचार केला, सकलांचे कल्याण केले. आता आठवी भक्ती सख्य भक्तीचे स्मरण करूया. सखा कोण? तर ज्याला आपण सर्व काही सांगतो तो सखा. तो आपल्या हृदयामध्ये काहीच ठेवू नये, सर्व काही त्याला सांगावे. सख्य म्हणजे मैत्री, सख्य म्हणजे हृदय सलगी. हृदय तार छेडली की इकडे तिकडे सर्वच समजते. या भक्तीने सुदाम्याचे पोहे कोरडेच खाल्ले. सख्य भक्तीचे आणखी एक उदाहरण म्हणजे श्रीकृष्ण अर्जुन गीताख्यान. हे ऐकायचे भाग्य मिळाले व स्वतः श्रीकृष्ण पार्थ सारथी झाला. नरनारायणाची अर्जुन श्रीकृष्णाची जोडी जगातील सर्वोत्तम सख्य भक्तीचे उदाहरण होय. तिथे विजय हमखास मिळणारच, कोट कल्याण होणारच. मैत्रीमुळे दुःख हरते, मैत्रीमुळे सुख मिळते. मैत्री कारण शत्रूला धाक पडतो. सुग्रीवाने रामाशी मैत्री केली, परिणामी तो सीता शोधासी मदतगार होऊ शकला आणि स्वतःचा उद्धार करून घेतला. मैत्री म्हणजे शरीरे दोन पण हृदय एकच, प्रवाह एकच, श्वास एकच. डोळ्याच्या पापड्यांची कशी उघडझाप होते, इतकी मैत्री सहज सुलभ झाली तर उत्तमच. तसेच नाते श्री गुरूंशी जोडावे, भेदरहित जीवन होऊन जाईल. गुरु म्हणजे उदारदाता. देताना तो थोडेफार असा काही विचार करणार नाही, भयमुक्त करणार आणि पैल पार लावणार. भक्तीतील नवविधेची अंतिम भक्ती म्हणजे आत्मनिवेदन होय. आत्मनिवेदनाची पहिली पायरी आत्म्याला स्मरून पाप पुण्याचा हिशोब गुरूंपाशी सत्यपणाने उलगडून दाखवावा. असे एकदा पापक्षालन झाले की पुण्याची वृद्धी होते. त्यांचे चरण कमल अश्रूने धुवावेत. जटायूच्या अंतिम समयी मैत्री धारा वाहत होत्या. त्याच धारा मोक्षाच्या धारा झाल्या. कल्याणाच्या वाटा मोकळ्या झाल्या. दिव्य देह मागितला, मोक्ष मागून घेतला आणि मांडीवर मस्तक ठेवून देह सोडला. राम रूप होऊन गेला. पुढे तो जटायू म्हणतोय, हे रामराया, आता मला दुसरे तिसरे काही नको, तुझ्या मांडीवर मस्तक ठेवून मला मरण हवे आहे आणि त्याचबरोबर मोक्षही हवा आहे. जटायू सारखे मागावे, नाहीतर मागून पस्तावण्याची पाळी येते. असे अश्रूने अभिषेकावे, मग श्री गुरुरायांना द्यावेच लागते. अर्थात 9 विधापैकी 9च्या 9 करा, असा कोणाचाही आग्रह नाही. 9 पैकी 1च करा, पण व्रत निष्ठेने करा. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय. पार्वती पते हर 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 महादेव हर. यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो. सद्गुरु यशवंत बाबा महाराज की जय.